महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला कालपासून अधिकृत सुरुवात झाली असून 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार। सर्वच पक्षांची निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू असताना उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगली धावपळ सुरू आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे रखडलेले पक्ष प्रवेश आता सुरू होतील। एकंदरीतच होणाऱ्या महापालिका निवडणुकीत साहजिकच महायुती व महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळेल। नगरमध्ये सर्वाधिक जागा महायुती लढवेल असे चिन्ह असलं तरी इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचं वर्चस्व आहे। त्यामुळे इथं संग्राम जगताप यांचा मास्टर प्लॅन रेडी असल्याचं बोललं जातंय। इतकंच नव्हे तर इथं काही दिवसापूर्वी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। यामध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार असेही संकेत आमदार विक्रम पाचपुते यांनी दिले। इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप हे देखील आमनेसामने लढू शकतात अशा चर्चा आहेत। त्यातच कोतकर समर्थकांनी भाजपच्या मुलाखती दिल्या आहेत। त्यामुळे या निवडणुकीत भाजपकडून कोतकर गट ऍक्टिव्ह झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं। काय आहे विखे जगताप कोतकर यांचा मास्टर प्लॅन, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। नगरपालिका निवडणुकीपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे। अहिल्यानगर महापालिका ही भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेची होणार आहे। अवघ्या जिल्ह्याचं लक्ष या महापालिकेकडे लागलंय। इथं भाजप स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गट ही प्लॅनिंग मध्ये आहे। इथं राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसचा परंपरेप्रमाणे अजूनही घोळ सुरू आहे। भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने ही महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग बांधलाय। खरं तर त्यामुळे या दोन्ही पक्षांनी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली। विधानसभेत आमदारकी ताब्यात आल्यापासून महानगरपालिका टप्प्यात आल्याचं आमदार जगताप यांना वाटतंय, तर नगरपालिकेवर 60 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आल्यामुळं महानगरपालिका सोपी जाणार असं भाजपला वाटतंय। पक्षानं त्यासाठी स्ट्रॅटेजी आखल्याचं सांगितलं जातंय। अहिल्यानगर महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप व कोतकर गट एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष व मनसे एकत्र लढणार असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे उमेदवारी निश्चिती आणि अर्ज माघारीपर्यंत कोणत्या ठिकाणी काय चित्र असेल याचा अंदाज लावता येणार नाही। असं असलं तरी इथं भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती म्हणून लढण्याची तयारी केली आहे। त्यांच्यामध्ये दोन्ही पक्षांच्या जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत। दोन्ही पक्ष आपापली बार्गेनिंग पॉवर वापरून अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करतायत। त्यात भाजपकडून कोतकर गट ऍक्टिव्ह असल्यामुळं आमदार जगताप काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या दोन्ही गटांकडून जितक्या जागा आपल्या वाट्याला येतील तितका महापालिकेच्या सत्तेचा दावा भक्कम होईल असं त्यांना वाटतंय। त्यामुळे भाजप पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेचा हवाला देऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाला एका मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय। जास्त जागांसाठी पुढे करण्यात येत असलेला हा सर्व्हे काय आहे आणि त्या आडून हा पक्ष आपली स्ट्रॅटेजी काय आखतोय ते बघू। अहिल्यानगर महापालिकेत भाजपने केलेल्या या सर्व्हेत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील असे संकेत मिळतात। त्यात कोतकर गटांची भाजपकडे चाललेली वाटचाल यामुळे होणारा फायदा भाजपलाच होणार आहे। अहिल्यानगर महापालिकेत बहुमतासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे भानुदास कोतकर यांचा पक्ष प्रवेश व संघटन नक्कीच सोबत घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे साहजिकच जास्तीत जास्त जागा पालिकेत भाजपच्या निवडून येतील असे संकेत दिसत आहेत। जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागेवर सत्ता मिळाली ती केंद्र व राज्यात असलेल्या सत्तेच्या बळावर। आता ही तशी स्थिती आहे। महापालिकेतही हाच मतदानाचा पॅटर्न ठेवून भाजप स्ट्रॅटेजी आखत असल्याचं बोललं जातंय। जास्तीत जास्त जागा लढवण्याचा भाजपचा मानस। त्या स्थितीत आमदार जगतापांच्या वाट्याला कमी जागा येऊ शकतात। त्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा भाजपचा मानस असेल। तसं झालं तर अहिल्यानगर महापालिकेवर भाजपचं एक हाती नियंत्रण राहील। राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी असेल, पण तो भाजपला डोईजोड होऊ शकणार नाही। आमदार जगताप यांना कमी जागेसाठी भाजप जसा सर्व्हेचा आधार देतोय तसाच महाविकास आघाडीच्या युतीचाही लाभ उठवताना दिसतोय। त्यात कोतकर गट विरोधात उतरला
तर महायुतीला काही जागा गमावण्याची वेळ येईल असं भाजपला वाटतंय. त्यामुळे कोतकर गटाची पूर्ण ताकद असलेल्या जागा भाजपकडून लढवाव्यात अशी तयारी भाजपने दाखवली. आमदार जगताप यांना कमी जागा देण्याचं कारण भाजपचा सर्वे आणि कोतकर गट असल्याचं सांगितलं जातंय. नगरपालिकेत 7 नगराध्यक्ष निवडून आल्यामुळं भाजपला अनुकूल स्थिती असल्याचा दावा या पक्षाचे नेते करतायत. त्यामुळं अधिकाधिक जागा भाजपकडे ठेवण्यासाठी पक्ष मोर्चेबांधणी करत असल्याचं दिसतंय. महापालिकेवर युतीची सत्ता यावी, पण त्याच वेळी त्यावर भाजपचं वर्चस्व राहावं यासाठी भाजपची रणनीती सुरू आहे. एकूणच महानगरपालिकेत भाजप व अजित पवार गट एकत्र लढत असले तरी जागा वाटपात आमदार जगताप यांची कोंडी होत असल्याचं दिसतंय. त्यात सुरुवातीपासूनच ऍक्टिव्ह असलेला कोतकर गट भाजप बरोबर आला तर त्याचा फायदा पक्षाला निश्चितच होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढण्याची शक्यता आहे. आता या बाबतीत पालकमंत्री विखे व आमदार संग्राम जगताप काय भूमिका घेतात यावर अहिल्यानगरमधील युतीचं गणित अवलंबून असेल. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.